जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, लक्ष्मी आणि पार्वती. पार्वती ही शंकराची बायको, लक्ष्मी विष्णूची बायको. एक दिवस शंकर असे ध्यानात बसले होते आणि पार्वतीला आलं लक्ष, आता ते ध्यानाला बसले, आता कोणाशी बोलावा. मग आजे बा एकमेकी बसायला जातात आणि ती पार्वती लक्ष्मीकडे बसायला गेली. आता गेल्यानंतर तिला म्हणते, काय काम आणलंय? काय नाही म्हण, सहज आले. नाही नाही म्हण, सहज कोणी येत नाही. म्हणून जुन्या लोकांची म्हण आहे, गरिबाच्या घरी जावा काला खायला, श्रीमंताच्या घरी जावा पायाला. श्रीमंत फक्त वैभव दाखवतं, माई गाडी मा बंगला ते खायला घालीत नाही, गरीब खायला घालते. म्हणून संबंध जोडावा कोणाची? गरिबाची, मोठ्याची जमू नये. तर म्हणून बाय मा हे सोनं, अंगावर किती सोनं, गाडी बंगला, एवढं सगळं जिकडं तिकडं सोनं. तो नवरा काय भिकारी म्हण, काय त्याला बसायला अंगाला राग चोळीतो, नदी बसायला. अगं म्हण, तो सगळं विश्व चालक आहे. नाही नाही म्हण. आणि मग तिला राग आला, ती गेली बसली बाजूला. शंकर म्हण, का गं बसली? काय नाही म्हण, मला वचन द्या. दिलं वचन. म्हण, अशी नगरी बनवा का जगात नाही आज अशी. आता तिथं काय, जसं मोदींना राष्ट्रपतीनं हुकूम दिलं होतं काय, तसं विश्वकर्म्याला बोलावलं आणि बनवली. हिरे माणिक मोती आणि तिची घरभरणी करायला विष्णू आणि लक्ष्मी आली. सर जग आलं. ते टेबलावर बसले. म्हणे, बाय हिरे माणिक मोती तुझी बसायची लायकी नाही म्हणे इथं. आणि तिला शाप दिला, म्हणून तुला 6 महिने या नगरीक पाहावं लागेल म्हणून. तेव्हा रावणानं तिला चोरून नेलं, तर तिला तो शाप होता, तिला 6 महिने तिथं बघावं लागलं. आणि मग त्या बामणांना शाप दिला, तुमचं कधी भरणार नाही. आज बामणांचं दरिंद्रीचे बामणं, त्यांचं कधीच भरत नाही. हा पार्वतीचा शाप आहे. आणि ही जळल म्हणून मारुतीनं काय केली? लंका जळाली. अहंकारामुळं मारुतीनं लंका जाळली रावणाची. आणि ती याची बळीरामदादाची पाण्यात बुडाली, द्वारका. आणि ही लंका त्या यांना पौलिस्त ऋषींना शंकराकडून मागून गेली होती, म्हणून तो शाप दिला. तर म्हणून अहंकार ठेवू नका, नम्रता ठेवा, जगा आणि जगू द्या. जय भैरवनाथ.